हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपालीच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थंबनेल बघूनच आलात ना? अगदी बरोबर आहे. आज आपण अप्पे पात्रामध्ये रवा टाकून अगदी सर्वांना आवडतील असा आपण पदार्थ बनवणार आहे. काय बनवणार आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरुवात करू. इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 कप रवा, अर्धा कप साखर, अर्धा कप कोको पावडर, त्यानंतर अर्धा कप दही, त्यानंतर 1/4 कप आपण इथे तेल वापरायचं आहे, त्यानंतर अर्धा चम्मच बेकिंग पावडर, पाव चम्मच बेकिंग सोडा, त्यानंतर 1 कप दूध टाकायचं आहे. सर्व जिन्नस आपल्याला विस्करच्या सहाय्याने व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. कुठेच लम्स वगैरे न राहता याला व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान एकाच डायरेक्शन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान व्यवस्थितपणे आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने करून घ्यायचं आहे. एकाच डायरेक्शनला हे फिरवायचं आहे. बघा, या पद्धतीने आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे. आधी मी थोडं दूध टाकलं होतं, त्यानंतर थोडं बाजूला केलं होतं, त्यानंतर थोडं दूध यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता तुमच्या लक्षातच आलेलं आहे असेलच की आपण काय करणार आहोत. तर आज आपण याचे मिनी चॉकलेट केक बनवणार आहोत. रवा सुजी बाईट किंवा रवा सुजी चॉकलेट केक, ते पण अप्पे पात्रामध्ये आपण हे बनवणार आहोत. चला तर मग हे बॅटर तयार झालेलं आहे. अगदी छान बॅटर आपलं तयार झालेलं आहे. बघा, बॅटरची कन्सिस्टन्सी या पद्धतीने हवी आहे. मी व्यवस्थितपणे याला मिक्स करून घेत आहे आणि कुठे लम्स न राहता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी या पद्धतीने ठेवायची आहे. बघा, या पद्धतीने, आणि लगेचच याचे अप्पे पात्रामध्ये मिनी केक करणार आहोत. दुसऱ्या साईडला मी अप्पे पात्र गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये थोडं तेल टाकायचं आहे आणि ब्रशच्या साहाय्याने आपल्याला हे सर्व साईडला पसरून घ्यायचं आहे. छान ब्रशच्या साहाय्याने आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं बॅटर यामध्ये टाकायचं आहे. 1 चम्मच आपल्याला इथे बॅटर टाकून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम हा मीडियम असला पाहिजे. सर्व हे बॅटर आपल्याला आधी बाहेरच्या साईडनं, त्यानंतर आतमधल्या साईडनं हे टाकून घ्यायचं आहे. सर्व या पद्धतीने हे टाकून घ्यायचं आहे. बघा, आता मध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला 5 मिनटं याला बेक करायचं आहे. जास्त मिनटं न ठेवता याला 5 मिनटं आपल्याला कवर लीडने करायचं आहे आणि 5 मिनटं आपल्याला बेक होऊ द्यायचं आहे. बघा, किती छान असे टम्म आपले चॉकलेट मिनी केक तयार झालेले आहे आणि अगदी रव्यापासून झटपट आपले हे केक आहे. मुलांना आणि मोठ्यांनासुद्धा अगदी आवडीने खातील असा हा पदार्थ आहे आणि करायला सोपा, आणि 5 ते 10 मिनटात किंवा 15 मिनटात हा सहज तयार होतो. मुलांना तुम्ही हा केक डब्यामध्ये देऊ शकता किंवा मुलं असेच हट्ट करत असेल तर एखाद्या वेळेस हा मिनी चॉकलेट केक तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. बघा, छान आपले केक झालेलं आहे, तयार झालेले आहे. सर्व हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. थोडं याला थंड होऊ द्यायचं आहे, नंतर सर्व करायचं आहे. या पद्धतीने हे सर्व प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर एन्जॉय करायचं आहे. रेसिपी अगदी सोपी आहे आणि करायला म्हटलं तर अगदी सोपे आहे. 15 मिनटात आपले हे चॉकलेट रवा मिनी केक तयार होतात. लहान मुलांना बाहेरचा पदार्थ देण्यापेक्षा हा पदार्थ एकदा नक्की ट्राय करा. आणि हो, रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. इथे बघू शकता किती छान जाळीदार आणि टम्म असे आपले रवा चॉकलेट केक तयार झालेले आहे. आतून बघा किती छान अशी जाळी पडलेली आहे. अगदी सॉफ्ट असे आपले रवा चॉकलेट केक तयार झाले आहे. चला तर मग भेटू एका छानच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.